मराठा समाजही तसंच करतो की मराठ्यांनी मराठ्यालाच मतदान करायचं, अशा प्रकारच्या शब्द घेतल्याचे त्या ठिकाणी कित्येक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. पण सर, जातीपातीवर निवडणुका होणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे नगर जिल्ह्याच्या समस्या काय आणि त्याच्यावर सोल्युशन कसं काढणार तुम्ही प्रशासकीय अधिकारी होते, माझं जेन्युइन एक क्वेश्चन आहे. शिक्षण, आरोग्य या गोष्टी फ्री मोफत नाही करता येत? तर महादेव जानकर जेव्हा प्रचारासाठी फिरत होते तेव्हा त्यांना गावोगावी येण्यासाठी बंदी केली, बंदीचे बोर्ड त्या ठिकाणी लावले गेले. पंकजाताई त्यांना गावामधून अक्षरशः पिटाळून लावलं, अपमानित करून लावलं. सर, असं काही प्रोव्हिजन आहे का की गव्हर्नमेंट ऑफिसर जर सपोज एखादा जर करप्ट असेल किंवा ते त्याचं काम जर चांगल्या प्रमाणे करत नसेल तर त्याला नोकरीवरनं बरखास्त करण्यात येतं? नगर जिल्हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे, इथे एम्प्लॉयमेंटचा किती मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो कसा सॉल्व्ह होणार? एक सुजय विखे आणि दुसरं निलेश लंके, त्यांनी जनतेसाठी काम करण्याच्या ऐवजी स्वतःसाठी काम केलेलं आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरण्याच्या ऐवजी तो स्वतःसाठी वापरण्याचा प्रयत्न केलेला. ओबीसीच्या मतदारांनी ओबीसीलाच मतदान करावं असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना कळकळीचं आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. शेवटी कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दिलं सर तुम्ही. मराठ्यांनी पण तुम्हाला मतदान करायला पाहिजे जर तुमचं विजन चांगलं असेल तर. सचिन राठोड, कसं आपण गाडीत बसून नमस्कार, सचिन स्पेस मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपण सचिन स्पेस वरती एक सवाल सिरीज म्हणून चालवतो. सवाल सिरीज म्हणजे काय, आपण इस्टॅब्लिश नेत्यांना प्रश्न विचारतो त्याच्यामध्ये. सो आपल्यासोबत आहेत दिलीपराव खेडकर. सर, तुमचं इंट्रोडक्शन एकदा स्वतः तुम्हीच द्या. मी दिलीप कोंडीबा खेडकर. माझं मूळ गाव जे आहे भालगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यादेवी नगर. माझं शिक्षण भालगावमध्येच झालं 10वीपर्यंत. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं, पुढं BA LLB केलं आणि त्याच्यानंतर नोकरी करत करत स्पर्धा परीक्षा दिल्या आणि मी साधारणतः 1996 मध्ये क्लास 1 अधिकारी त्या ठिकाणी झालो. प्रशासकीय सेवेमध्ये एवढं 30-35 वर्ष काम केल्यानंतर मी निवृत्ती घेऊन आता समाजसेवा करतोय. कोणत्या डिपार्टमेंटमध्ये होतं सर तुम्ही जॉबला? पर्यावरण विभागामध्ये काम. पर्यावरण विभागामध्ये, इंग्लिशमध्ये त्याला पोल्युशन कंट्रोल असं काहीतरी समथिंग असं? पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणू शकतो का, एन्व्हायरमेंट. सो तुम्हाला बेसिकली नगर जिल्ह्याचं पॉलिटिक्स खूप म्हणजे एकदम पॉल्युटेड वाटलं म्हणून तुम्ही राजकारणामध्ये आले की दुसरा काही उद्देश आहे त्याच्या मागे? नाही, पॉल्युटेड वाटण्यापेक्षा खरोखरच मी ज्या भागामध्ये वाढलो, लहानाचा मोठा झालो आणि ज्या परिस्थितीमधून त्या ठिकाणी पुढे आलो तर त्याचा एक परिणाम सातत्याने माझ्या मनावर झालेला होता. आणि आपण आपल्या भागासाठी, आपल्या समाजासाठी, ऊसतोड कामगारासाठी काहीतरी केलं पाहिजे ही सातत्याने माझ्या मनामध्ये भावना होती. आणि नोकरी करत असताना जेव्हा जेव्हा मला संधी मिळत होती तर ते मी काम करत होतो. याच्यामध्ये मागील 6 वर्षापासून परिवर्तन प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी गावामध्ये चांगल्या शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी अशा अनेक विषयावर काम केलं आणि एक आमचं गाव आदर्श खेडेगाव बनवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. ओके, म्हणजे तुम्ही आता खेडेगावामध्ये तसं त्या लेवलवरती काम केलं, पण तुम्ही सध्याच्या इलेक्शनमध्ये आहात. आता हे MP इलेक्शन म्हणजे तुम्हाला जिल्हा पूर्ण जर सपोज तुम्ही जर निवडून आला, तुमचा जिल्हा तुमच्या हातामध्ये असेल तर जिल्ह्यासाठी काय विजन आहे तुमच्याजवळ? नाही, जिल्ह्यामध्ये विशेषतः जो काही अहिल्यादेवी नगर जिल्हा म्हणतो तर त्याचे 2 भाग केले जातात. एक अहमदनगर उत्तर आणि दुसरा दक्षिण. उत्तरेकडचा भाग जो आहे तो बागायती आहे, सुपीक आहे आणि साहजिकच लोकांची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी चांगली आहे. याच्या उलट परिस्थिती आहे दक्षिण भागामध्ये की सर्व गोरगरिबाचा भाग आहे, दुष्काळी भाग आहे, पाणी नाही आहे, आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी एक लोकसभेचा उमेदवार म्हणून उभा आहे. याच्यामध्ये समस्याच्या बाबतीत मला जर बोलायचं झालं तर शिक्षणाची समस्या आहे, पाटपाणी, शेतीसाठी पाटपाणी आहे, शेतीमालाची जर ही काय ओव्हरऑल समस्या आहे ती काय फक्त आमच्या भागाचीच आहे अशातलं म्हणता येणार नाही. बिलकुल, सगळं महाराष्ट्रभर आहे. याच्यानंतर आरोग्य आहे, रोजगार आहे, असे अनेक प्रश्न आहेत की जे विशेषतः हे जरी सर्व ठिकाणी असले तर त्याची प्रखरता जी आहे तर ते आमच्या भागामध्ये जास्त. पार्टी कोणती निवडली सर सध्या? आता पार्टी निवडण्यापेक्षा जो काही सध्याचा जो काही प्रश्न आहे ओबीसी आणि मराठा आरक्षण, याच्यामध्ये समाजामध्ये अक्षरशः फूट पडलेली आहे. एकमेकाचे जे काही मैत्रीपूर्ण संबंध होते ते ताणले गेलेले आहेत आणि मग जे काही प्रस्थापित आहेत तर यांच्याच हातामध्ये सत्ता असतानाही ओबीसीला जे काही आरक्षण दिलं गेलं होतं, ज्यांनी दिलं त्याच सत्ताधाऱ्याकडून ते काढण्याचा प्रयत्न होत होता. त्यासाठी मराठा समाजाकडून विशेषतः जरांगे पाटलांकडून त्या ठिकाणी झुंडशाहीच्या पद्धतीने सरकारवर दबाव टाकून
अनेक मागण्या लोकशाही पद्धत म्हणजे आता उपोषण करणे लोकशाही पद्धतीच मोडतं. निश्चितच उपोषण करणं हा आहे, पण उपोषण करत असताना ज्या पद्धतीने त्यांच्या जे काही वल्गना होत्या, जे काही पद्धतीने बोलत होते, अगदी मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यापासून एकेरी उल्लेख करणं किंवा दादागिरीची भाषा करणं, तुम्ही हे नाही केलं तर आम्ही हे करू, बघून घेऊ, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दबाव तंत्र, जे काही लोकशाहीला अनुसरून नाही अशा पद्धतीचं दबाव तंत्र त्या ठिकाणी टाकलं गेलं. आणि साहजिकच राजकीय नेत्यांनी की हा मराठा एक मोठा एक गठ्ठा मतदार आहे आणि याच्या जर मागण्या आपण त्या ठिकाणी मान्य केल्या नाही, ऐकल्या नाही, तर त्या ठिकाणी हा समाज आपल्या विरोधात जाईल या भीतीने त्यांच्या न मान्य होण्यासारख्या मागण्याही त्यांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके सो मराठा आरक्षणाबद्दल तुमचा जो स्टँड आहे सर, सो म्हणजे आता महाराष्ट्रभर एवढा मुद्दा तो पेटला, आरक्षणासाठी एवढी त्यांनी हे केलेलं आहे, स्ट्रगल केलेलं आहे, आरक्षण कसं भेटायला पाहिजे त्यांना, याच्यासाठी काय आहे तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅनिंग वगैरे? नाही, आत्ताचं जे काही आरक्षण आहे घटनेने दिलेलं आहे की मागास वर्गीय ज्या जाती आहेत, मागासलेल्या जाती आहेत, तर त्याचा एक सर्वेक्षण करून त्यांनी जातीची लिस्ट बनवलेली आहे. ओके, हे आपण सगळ्यांनीच मान्य करतो आणि करायला पाहिजे की मराठा समाजामधल्या काही कुटुंब आहेत ते अत्यंत गरिबीचे आहेत, जे काही तुमचे मागासवर्गीय आहेत तर त्यांच्यापेक्षाही त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. पण घटनेमध्ये आर्थिक परिस्थितीवर अशा पद्धतीचं आरक्षण देण्याची तरतूद नाहीये. त्याच्यामध्ये EWS नावाचं जे काही नवीन आरक्षण दिलेलं आहे तर ते सर्व समाजासाठी आहे, ते फक्त मराठा समाजासाठी असं नाहीये. त्यामुळं आज त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, पण ती पुढारलेल्या जातीमध्ये ते मोडतात. म्हणून ज्या मागासलेल्या जाती आहेत त्यांना दिलेलं आरक्षण किंवा त्यांच्यामध्ये जाऊन आरक्षण घेणं हे संयुक्तिक नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आरक्षण दिलं तर ते आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न हा जो काही मराठा समाज आहे त्यांच्याकडून होत आहे. आमच्या ताटामध्ये जी काही आम्हाला एक भाकरी दिलेली आहे, एक भाकरी आम्ही समजा या ठिकाणी आज जर महाराष्ट्राचा विचार केला तर 2 करोड लोक त्या ठिकाणी ती काही जी काही भाकरी आहे तर ती खातोत. परंतु आता याच्यामध्ये ओबीसीच्या याच्या नवीन जे काही नोंदी कुणबीच्या ओबीसी मधल्या ज्या काही नोंदी यांनी शोधून काढल्या त्या साधारणतः 57 लाखाच्या जवळपास आहेत. एका कुटुंबातले 4-5 व्यक्ती जरी धरल्या तर अजून त्या ठिकाणी 2-3 करोड त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणामध्ये येणार आहेत. म्हणजे काय, एक भाकरी जर समजा पूर्वीचे 2 लोक खात असतील तर आता त्याच्यामध्ये 5 लोक आल्यामुळं 5 लोक झाल्यामुळं साहजिकच कोणाचंच बोट भरणार नाही. त्यामुळं असं न करता त्यांच्या ताटातली भाकरी असेल तर त्यांना खाऊ दे, त्यांच्या ताटातली भाकरी कोणी वाढण्याचा प्रयत्न करू नये. आणि तुम्हाला खूपच भूक लागलेली आहे तर तुम्ही स्वतंत्र तुमची भाकरी चपाती काय करायचं असेल स्वतंत्र तयार करा आणि ते तुम्ही खा. सर, जातीपातीवर निवडणुका होणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे आता तुम्ही प्रशासकीय अधिकारी राहिले, अत्यंत वाईट आहे की याचा मी तर खरंच निषेध करतो. तर आता सध्या ओबीसीचे जे नेते उभे आहेत याच्यामध्ये तुम्ही महादेव जानकरांचं जर तुम्हाला माहिती असेल तर महादेव जानकर जेव्हा प्रचारासाठी फिरत होते तेव्हा त्यांना गावोगावी येण्यासाठी बंदी केली, बंदीचे बोर्ड त्या ठिकाणी लावले गेले. एका ठिकाणी तर ते म्हटले मी प्रचार करत नाहीये, मला तुमच्या गावामध्ये आलोय, मला हनुमानाचं दर्शन घेऊ देत. तर तोही लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला, त्यांनी परत पाठवलं. दुसऱ्या ओबीसीच्या ज्या नेत्या आहेत पंकजाताई, तर त्यांच्या गाडीला सुद्धा की खरं तर त्या एक शब्दही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्या नाही. इव्हन ओबीसी समाजाच्या बाबतीतही त्यांनी वक्तव्य केलं नाही. दोन्ही समाज एकत्र राहील अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. तरीही त्यांच्या गाडी गावामध्ये गेल्यानंतर तिला काळे झेंडे दाखवले गेले, गाडीमध्ये आडवे लोकांनी येऊन त्यांना गावात गाडी येण्यास बंदी केली. त्याचबरोबर आरक्षण विरोधी चले जाव अशा पद्धतीच्या घोषणा देऊन त्यांना गावामधून अक्षरशः पिटाळून लावलं, अपमानित करून लावलं. त्याचबरोबर छगन भुजबळच्या बाबतीतही सातत्याने त्या ठिकाणी एकदम वाईट पद्धतीने बोललं जात होतं. त्यांना भाजप त्या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी देत होतं, त्यालाही झुंडशाहीच्या पद्धतीने दबाव टाकून, शासनावर दबाव टाकून त्यांची त्या ठिकाणी उमेदवारी कॅन्सल केलेली आहे. तर अशा पद्धतीचं हे वातावरण असल्यामुळं साहजिकच ओबीसीच्या मनामध्ये एक प्रकारची चीड निर्माण झालेली आहे की मराठा समाज जर आपल्या नेत्यांना अशा पद्धतीची जर वागणूक देत असेल तर आपणही आजपर्यंत ज्यांना अगदी कुठली जातपात न मानता निवडून देत होतो तर यापुढं मराठा समाज जिथे जिथे उमेदवार असतील तर त्यांना मतदान करायचं नाही. परंतु ओबीसीच्या मग कुठल्याही पक्षामध्ये जर तुमचे उमेदवार असतील तर ओबीसीने ओबीसीलाच मतदान करायचं. बहुजन वंचित यांनी सुद्धा त्यांच्या ओबीसीच्याच याला करायचं. अशा पद्धतीचे गावोगाव त्या ठिकाणी ठराव होताना दिसतात. याच्या उलट मराठा समाजही तसंच करतो की मराठ्यांनी मराठ्यालाच मतदान करायचं अशा प्रकारच्या शब्द घेतल्याचे त्या ठिकाणी कित्येक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. ठीक आहे, आपण परत नगर जिल्ह्यावरती येऊ. सर, नगर जिल्हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा जिल्हा आहे. ऍज अ प्रशासकीय अधिकारी, आता अधिकाऱ्यांना कसं असतं, समस्या तुमच्याजवळ हजार समस्या येतात, पण तुमचं काम काय असतं त्याच्यावरती सोल्युशन काढणं. नगर जिल्ह्याच्या समस्या काय आणि त्याच्यावर सोल्युशन कसं काढणार तुम्ही? सगळ्यात माझा पहिलं महत्वाचं जे काही काम करणार आहे तर या भागासाठी कायमस्वरूपी पाटपाणी आणण्याची मी व्यवस्था करणार आहे. ओके.
दुसरी गोष्ट, जो काही खेड्यातला तरुण आहे तर शिक्षण चांगलं न मिळाल्यामुळं साहजिकच तो स्पर्धेच्या युगामध्ये, नोकरीच्या याच्यामध्ये, उद्योगधंद्यामध्ये पाठीमागे पडतो. उद्योगधंदा करायचा असेल तर भांडवल नसतं. तर याच्यामुळं की जे काही शहरामध्ये कारखान्याचं केंद्रीकरण झालेलं आहे, एकाच ठिकाणी खूप सगळे उद्योग आहेत, तर ते डिसेंट्रलायझेशन करून, विकेंद्रीकरण करून खेड्यामध्ये किंवा कमीत कमी तालुक्याच्या ठिकाणी MIDC सुरू करून तिथं तरुणाला जर आपण रोजगार देऊ शकलो तर शेतकरी म्हणजे शहरामध्ये जो काही लोंढा जाण्याचं प्रमाण आहे ते कमी होईल. आणि त्याचबरोबर जे काही मुलं आहेत की आईवडिलांपासून दूर जातात, म्हातारे आईवडील गावाकडे असतात आणि एक त्यांना नाही म्हटलं तरी कुठलाही आधार राहत नाही, परंतु आपण जर त्या ठिकाणी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला या कारखान्याच्या माध्यमातून तर त्यांच्या आईवडिलांच्या जवळ राहून, कुटुंबाच्या जवळ राहून साहजिकच एक आनंदी कुटुंब किंवा आनंदी जीवन त्या ठिकाणी जगू शकतात. म्हणून MIDC ह्या तालुक्याच्या ठिकाणी संपूर्ण जेवढे काही आहेत 5-7 तालुके त्या ठिकाणी सुरू करणं हा दुसरा भाव आहे. त्याच्यानंतर शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करणं. सध्याचं शैक्षणिक धोरणच शासनाचं चुकीचं आहे. विना अनुदानित शाळा म्हणजे शासन त्यांना 1 रुपया देत नाही आणि खेड्यामध्ये लोकांकडे पैसाही नाही, त्याच्यामुळं त्यांना फी भरण्याची त्यांची कॅपॅसिटी नाही ना. अशा परिस्थितीमध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही आणि मग साहजिकच मुलं परत स्पर्धेच्या याच्यामध्ये पाठीमागे पडतात. ते पडल्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होतं. नैराश्य आल्यानंतर व्यसनाधीन, दारूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि साहजिकच. मी तुम्हाला मध्ये आढळतो, तुम्ही प्रशासकीय अधिकारी होते. माझं जेन्युइन एक क्वेश्चन आहे, शिक्षण, आरोग्य या गोष्टी फ्री, मोफत नाही करतायत का? नाही, निश्चितच याच्यामध्ये खरं तर शासनाने तेच केलं पाहिजे की म्हणजे आरक्षणाचा मुद्दाच येणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, शिक्षण हे फ्री केलं पाहिजे. समान गुणवत्तेचं शिक्षण सगळ्यासाठी उपलब्ध केलं पाहिजे. आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा की संपूर्ण जी काही तुम्हाला आरोग्याची सेवा लागत असेल तर ती फ्री केली पाहिजे. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अवेलेबल असायला पाहिजे सर. आज मोस्ट ऑफ महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट हॉस्पिटल, जर तुम्ही एखादी सिरियस केस जर नेली सर, 5 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलला न्यायला सांगतात. नाही, त्याचं कारणच ते आहे की ओव्हरऑल हे राजकारण करता करता आपण अशा स्टेजला गेलेलो आहे की कुठेही आपण त्या ठिकाणी कोणाचाही वाईटपणा म्हणेल मी घ्यायला तयार नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यावर तुम्हाला वचक ठेवण्यासाठी नाही म्हटलं तर त्यांच्यावर कारवाया कराव्या लागतात आणि हे सुद्धा त्यांच्या असणाऱ्या संघटना किंवा आज आपण शिक्षकाचं उदाहरण घेतलं किंवा हे सगळे डॉक्टर्स आहेत, यांच्यावर काही कारवाई करायला गेलात तुम्ही तर त्याच अधिकाऱ्याची त्या ठिकाणी उचलबांगडी केली जाते. अशा अनेक उदाहरणं आहेत. सर, असं काही प्रोव्हिजन आहे का की गव्हर्नमेंट ऑफिसर जर सपोज एखादा जर करप्ट असेल किंवा ते त्याचं काम जर चांगल्या प्रमाणे करत नसेल तर त्याला नोकरीवरनं बरखास्त करण्यात येतं? म्हणजे मोस्ट ऑफ केसेसमध्ये काय त्याला सस्पेंड केलं जातं 3 महिने 6 महिन्यासाठी? नाही, अशी सर्व प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये. पण लोकशाहीमध्ये कुठलंही आपल्याला की दुसरी बाजू ऐकून घ्यावी लागते. कुठलं तरी आपल्याला कोणीतरी माहिती सांगितली म्हणून लगेच त्याच्यावर ऍक्शन घेता येत नाही. लोक रेड हँड पकडले जातात सर, त्यांना पण सस्पेंड केलं जातं 5-6 महिन्यासाठी? नाही, निश्चितच त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जातं आणि जर चौकशीमध्ये आढळून आलं की तो दोषी नाहीये तर त्याला परत कामावर घेतलं जातं. परंतु त्याच्यामध्ये जर तो दोषी आढळला तर निश्चितच त्याला कायमस्वरूपी नोकरीतून काढून टाकण्याची त्या ठिकाणी प्रोव्हिजन. ओके. सो नगरच्या लोकांनी तुम्हाला का मतदान द्यायला पाहिजे सर, हे सांगा. नाही, याच्यामध्ये एकतर प्रस्थापित आहेत म्हणून मतदान द्यायचं मी असं म्हणणार नाहीये, परंतु प्रस्थापित ते हा ना, म्हणजे प्रस्थापित ते आहेत म्हणून मला मतदान करा असं मला म्हणायचं नाहीये त्याच्यामध्ये. परंतु जी काही तळमळ लागते लोकांचं काम करण्यासाठी, हे पिढ्यानपिढ्या आलेले, सोन्याच्या चमच्या तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेले, यांना खरोखरच तळागाळातल्या लोकांच्या काय समस्या याची कल्पना नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला कल्पना किंवा तळमळ नाही तर ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मनापासून काम करत नाहीत असं दिसतंय. आमच्या भागामधले जे काही मूळ प्रश्न आहेत तर आजपर्यंत ह्या राजकीय नेत्यांनी कधीच हात घातला नाही. वरवरची मलमपट्टी करणं आणि बेसिक प्रश्न तसेच ठेवणं, मला तर असं वाटतं की ते जाणून ठेवले जातात. कारण मतदार जर तुमचा गरीब असेल तर तुम्हाला त्यांना हँडल करणं फार सोपं होतं. म्हणून यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे या स्थितीमध्ये ठेवायचं असं एकंदरीत त्यांची राजकारण करण्याची पद्धत मला तरी त्या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते. नगर जिल्ह्यामध्ये आता तुमचे जेवढे पण उमेदवार आहेत याच्यामध्ये सर्वात मोठं तुम्हाला विरोधक कोण वाटतोय, तुमचं अपोनंट? विरोधक तसं बघितलं तर 2 विरोधक आहेत, एक सुजय विखे आणि दुसरं निलेश लंके. परंतु ह्या दोघांनाही मी विरोधक समजत नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की या दोघांबद्दलही दोघंही सध्याचे लोकप्रतिनिधी आहेत आणि लोकांचा त्यांच्याबद्दल भ्रम निराश झालेला आहे. यांनी जनतेसाठी काम करण्याच्या ऐवजी स्वतःसाठी काम केलेलं आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरण्याच्या ऐवजी तो स्वतःसाठी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोघांनाही मी विरोधक समजत नाही. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आमच्या भागातील ज्या विविध समस्या आहेत तर ह्या समस्या माझ्या विरोधक आहेत आणि या समस्यावर मात करण्यासाठी आज या ठिकाणी मी उभा राहिलेलो आहे. खरं तर हे दोघे आहेत
लोकांकडून अशी मागणी झालेली आहे, ह्या दोघांमध्ये तिसरा पाहिजे, म्हणून मी दोघात तिसरा आणि ह्या दोघांनाही विसरा अशा पद्धतीने या ठिकाणी आलेलो आहे. आणि निश्चितच या दोघांवर मात करून मी अगदी भरघोस मताने विजय होणार आहे. आणि लोकांचे माझ्याबद्दलचे जे काही भावना आहेत, जे काही एक्सपेक्टेशन आहेत, तर निश्चितच त्या ठिकाणी मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आपण अपेक्षा करूया की तुम्ही जर आले तर या समस्यांवरती नगरकरांना सोल्युशन भेटेल. सो सर, इंटरव्ह्यू कसा वाटला तुम्हाला? नाही, खूप तुम्ही चांगले प्रश्न विचारले, लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न विचारले की ज्याच्यामधून लोकांनाही कळेल की त्या प्रश्नाबाबतीत माझं काय मत आहे. आपण मला प्रश्न विचारल्याबद्दल, इंटरव्ह्यू अरेंज केल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. एकदा फक्त तुमच्या ऑडियन्सला सांगा सर, म्हणजे तुमच्या मतदारांना की सचिन स्पेसला सबस्क्राईब करा. माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की सचिन स्पेस हे जे काही त्यांचं चॅनल आहे, पोर्टल आहे, तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मी या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार म्हणून उभा आहे आणि मलाही भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून द्या, जेणेकरून आजपर्यंत तुमच्या ज्या काही असणाऱ्या असंख्य प्रलंबित समस्या आहेत तर त्या निश्चितच माझा असणारा अनुभव, प्रशासनातला अनुभव आणि त्या सर्व परिस्थितीमधून गेलेला असल्यामुळं त्याची असणारी जाण, त्याच्यामुळे मी निश्चितच आपल्या समस्या सोडण्यात यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. आणि किमान मतदान करा, म्हणजे यांना करा, दुसऱ्यांना करा, पण मतदान करा. मतदान करणं खूप महत्त्वाचं आहे. मी तर असं म्हणेल, मतदान तर करायलाच पाहिजे, परंतु या केसमध्ये मी ओबीसीचा उमेदवार आहे. ओबीसीच्या मतदारांनी ओबीसीलाच मतदान करावं असं या ठिकाणी मी आपणा सर्वांना कळकळीचं आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. शेवटी कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दिलं सर तुम्ही. मराठ्यांनी पण तुम्हाला मतदान करायला पाहिजे जर तुमचं विजन चांगलं असेल तर. नाही, निश्चितच. पण आताची अशी परिस्थिती आहे, माझं विजन चांगलं आहे, पण असं नको व्हायला की मला मराठा समाज मतदान करेल आणि ओबीसी दुसरीकडे करेल. तसं न करता ओबीसीने ओबीसी उमेदवारालाच त्याचबरोबर सगळ्यांनीच मतदान करावं अशी माझी आपण सर्वांना विनंती आहे. यांची सरांची क्लोजिंग स्टेटमेंट होतो. सरांचं विजन वगैरे जर आवडलं असेल, आपण अजून नेत्यांना भेटणार आहोत, परंतु सरांचं विजन आणि जिल्ह्यासाठी जर त्यांचं जे त्यांनी गोष्टी सांगितल्या त्या जर आवडल्या तर सरांना मतदान करा, परंतु मतदान करा, कोणालाही करा. सो हे होते दिलीपराव खेडकरजी. खूप खूप धन्यवाद सर इंटरव्ह्यू दिल्याबद्दल आणि थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.